कैलासवासी चिंतामणी पंचांच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रकाश हुले यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र दीपक तांबे यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. धन्यवाद. आपल्याकडे जरा लक्ष दिलं कसं आहे बुवा, एवढे सगळे लोक जमली डबल वाली आहे. इतक्या सगळ्या लोकांच्या समोर तो काय सांगता बोललो की ना, मी म्हणतो तू झील व काय म्हणतोस तू झील कोणाक म्हणतो म्हणजे माका बापूस म्हणतो एवढ्या सगळ्यांच्या लोकांच्या समोर. होय, बापाशी पेक्षा झील भारीच असता, तो काय वाद नाही. पण भाव म्हण, मोठो भाव म्हण, डायरेक्ट झील रावता राहुलो विषय व काय म्हणालो पांडुरंगाक नमस्कार केले. म्हणजे एवढे जे सगळे आता हे सावळे काळे लोक इथे होत ते तुझ्या विरोधात. म्हणजे तो सरळ सरळ म्हणता की वेस्ट इंडिजवर नाही येलो ह्याच्यावर येलो. कसं आहे बुवा, किती पण काळू माणूस असलो आणि तू किती गोरो असलस तरी ठराविक ठिकाणी हा, त्यामुळे कसं अवघात माझ्या नादात तू लागा नको. तो आपला इगं बारीक वर. आता माका लोक सांगतो तो दिवसेंदिवस असं होत असता म्हशीचा दूध पी. आता म्हशीचा दूध पिऊन त्या रेडकोर गोरा नाही झाला तर माझा काही विषय आहे. त्यामुळे ह्यो आमचो कलर असा ह्यो कधी जाणारो नाही. ह्यो आमका म्हणजे कसा आता राम मंदिर बनवल्याने पण त्या ठिकाणी संगमरवरी दगड का नाही वापरला, ते काळो दगड किती वापरल्याने. म्हणजे आमका पण काहीतरी किंमत आहे ना. नर्मदेचा दगड बुवा, तुझ्या माहितीसाठी सांगतोय किती किलोमीटर घेऊन गेले तो. आणि त्याच्यापासून एका 1.5 ग्राम बोलतात ती शांततेचं प्रतीक आहे. माझ्याकडे बघलास काय कसा थंड वाटतं की नाही, तो भगभग नसतो. आणि तो डोळ्यात काजळ बिजाळ घर तुल्यासारखे काय का नाही बरोबर. हा, डोळे तसे चांगले आहेत. नाका वाटलं घर तुल्यासारखे काय केलं असं ते छान आहे. आणि कसं आहे एखाद्याच्या भेंगावर किंवा असं बोलू नये. मी काय तुका म्हणणार नाही मेरा खापावर लिहिलं सुको बांगडो वरती ठेवलं हे तो बांगडो ठेवलं दोन्ही बाजून मेरा खापावल्या वरती सुको बांगडो. आता अशा मालवणा गेलंस ना तर समुद्र असे सुकवून ठेवतं तसं वर ठेवल्या ना असा वर असू दे. तुका असा तुझा सालपाटा उडेल ना. पण काय म्हटलं जाऊन दे फोरगा मी काय बोलाक नाही पाहिलं. पण खांदार घेतलं तो माझ्या कानात सुसू करू लागलो. आणि सगळ्यांनी माका सांगा ह्यो 18 वर्षाचा खैसून वाटता तुमका. आता लगीन करून तुका दिला ना हे काय लिहित तुझं जर आता लगीन करून दिला ना बरा इल्यापासून नॉनव्हेज शिवाय काय बोलताय काय सांगा. त्यांना वायलवाल्या का म्हणता नाडी याचं लगीन नाही झाला काय नाही ह्या का नाडी आहे कशी माहिती. नुसतो म्हणता मी करू खिलाव काय करू काय मी काय नुसता नॉनव्हेज बोलता. म्हणजे कसा असता सरकारने की नाही सरकारने मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष. कारण सरकारला माहिती आहे की 25 वर्षापर्यंत त्या एका ठेवकत नको झेजरूक झालो समजला. तू 25 वर्षाचा थांबात नको. तू आता 20-21 झाले काय तू सरळ कामाक लाग आपलं. पण
आता 41 वर्ष झाली तरी काय नाही असा कोण हा ही परिस्थिती आहे लपडा काय सरकारने 21 केल्या देवाने 41 केल्या एक असं तो विषय होतो जवळजवळ की नाही 42 पोरी भागल्या नाही पोरा 42 भागल्या आणि म्हणालो काय करणार बुवा काय जमतच नाही 42 भागल्या तर म्हटलं या काम करा आता 43वी जी बक्षीस कशी बसा दे लंगडी काळी काळी वय म्हणा टाकायचं घराकडे गेलो कांद्या भोयाचा कार्यक्रम झालो त्याबरोबर नवरीच्या औषध नापास केला ह्या का नवऱ्याक पसंत होती नवरीच्या औषध नापास केला आम्ही ते काही विचारता बाय नवरं पसंत आहे एवढं राजबिंड दिसता नाही म्हणायला लागलो किती वर्षापूर्वी म्हणायला लागलो ह्यो माका बघू गेलो आणि म्हणता आता माझ्या चढवा गुरु गेलो कसा काय चढू दे त्यामुळे तू लय रमा नको कष्टी होऊ नको कसा माहिता नाही तर व्हॉट्सअप बघून लय तुझं असं फेस काढेल ना काय नाही विषय कसा आता बुवान काय कसं बोला का जोया कारण आता तो म्हणतो तुम्ही ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे तो विषय लांब होता आता तू माका बोलाक घेतलंस नाडी हे काढलं वेस्ट इंडिज बोललंस का मी काय हे का गोट्याने घेरा गेले नाही भले तुझे 4 लाख दिलं तुका 100 दिले नाही त्याच्यात तुझा समाधान आहे पण माझी बिदागी ताटा याच्या सुपारीवरच होतो विषय बक्षिसावर पण एवढ्या लांबसून मी मागे व्यवस्थित घेऊन येलोय माझा बक्षीस नाही दिलंस तरी काय नाही पण ज्ञान आणि लक्ष्मी दाबून ठेवायची नाही कुस्ता वाटीत राहायची कारण लक्ष्मी चंचल आहे आज त्यांच्या खिशात होते 100 रुपये आता हे तर उद्या ह्याच्याकडे गेले उद्या आता शनिवारी येऊन माशा घेतो लाला सेट कंपाऊंडला नाही तर सुको बांगडो घे लक्ष्मी चंचल आहे कोणाकडे जास्त वेळ टिकत नाही पण सरस्वतीची आराधना करावी लागते ती एकदा आली की मरेपर्यंत जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण भांडूप बघल्यानंतर भाषणाची पंढरी माझा थोडा आवाज बसलो त्याच्याबद्दल वाद नाही आवाज करायला लागत नाही थोडासा प्रॉब्लेम झालाय त्या बुवांका माहिती आहे प्रवास आहे बरेचसे ज्येष्ठ बुवा या ठिकाणी आलेले आहेत बराचसा तुझं सातबार सगळं घेतलंय घेऊन ऐकलं हळूहळू करूया काय पॉइंट बरं त्या ह्या आमच्या गोसावी सांगता ह्या काय लावून दिलो बुवांचा लावून या काय बिल्लो आता 2 माणूस आता आपलाच घेऊन येतो ना कारण तो बरेचसे कार्यक्रम समीर कदम बुवांचे वाजवता त्यांना बिल्लोच बनवून घेतला ना समीर कदम बुवा आता तुझ्याकडे वाजवत बसलो तरी समीर कदम बुवा माझ्याकडे बसलो तरी समीर दक्षिणा मी देणार की नाही माझं बिल्लो उद्या बनवायचं असो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र
सन्माननीय आशिष रासम यांच्याकडून डायलॉग बाजीसाठी 100 रुपये आले. तिला आरोदेकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सिंधुदुर्ग शोभे आंब्या फणसाच्या बागा. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागान. कोकणाचा पाया रचला देवगणी मताने. कोकणाचा पाया रचला राखीला हा मान दशावतार भजनाने. किंवा कोकण आपलो आसा फुले मालवणी. किंवा कोकण आपलो आसा फुले मालवणी. किंवा कोकण आपलो आसा फुले मालवणी. विकू नका जमिनी फारण नाहीतर होऊ आम्ही चाकरण. 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 जागी जागी चतुर्णी करा. परशुरामाच्या भूमीत तुझा अधिष्ठा विजय राजभोग यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय कौशिक खातू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि भजनप्रेमी अमित सावंत यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. यांच्याकडनं आमचे ढोलकी पट्टू रेडकर बुवा यांच्यासाठी 100 रुपये आले. धन्यवाद. तू मला अंगुराचा मिला कधी कुसागर. तू शेर आणि शिकारी मी भावडा ससाग. तू शेर आणि शिकारी मी भाबडा ससाग. वाय तर आवाज गरगरीत नाही तर तुमच्या नाचवलं असते. तुम्हाला अंगुराचा मिला कधी भुसागर. तुम्हाला अंगुराचा मिला कधी भुसागर. शेर आणि शिकारी मी भाबडा ससाग. शेर आणि शिकारी
प्रांजल मुळे यांच्याकडून या गीतासाठी 100 रुपये. धन्यवाद. रामनवमीचा सण आला हो आला, रामनवमीचा सण आला हो आला, पालखी आज बाई शिर्डीला, रामनवमीचा सण आला हो आला, पालखी आज बाई शिर्डीला, रामनवमीचा सण आला हो आला, पालखी आज बाई शिर्डीला, रामनवमीचा सण आला हो आला, पालखी आज बाई शिर्डीला, गणसाईला हे म्हणालो आरती घेऊन, गणसाईला हे म्हणालो आरती घेऊन, केली ज्ञानी आज्ञा मला वालो, तुम्ही जाता आम्ही म्हणालो, तुम्ही जाता आम्ही सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं मूळ पारितोषिक. धन्यवाद. भास्कर गावडे यांच्याकडून 100 रुपये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे दादांसाठी एक गाणं म्हणतो. बहुत प्यार करते हैं तुमको सुन, बहुत प्यार करते हैं तुमको सुन, कसम चाहे लो, कसम चाहे लो, खुदा की कसम, बहुत प्यार करते चला गजराकडे वळूया. परशुरामवांचं गाण्यासाठी यांची फरमाईश आहे.
दूध करता सुख करता दूध करता बापा दया दया नागिरी देवगड कणकवली कन्या मालवण राजापूर आम्ही कोकणचे संतरामचे धरूनही दूर. नारे खोपरी करवंदा लाल बोलू काजूच्या सामा नावा रूपाला आलाय बघा देवगड हापूसा नामदार पाटील फौजदार समाधी देवळात डोळा काका बोलया कागेतले गुरु हातात झाडलं डोईवर शेणाची फाटी कपडाने लत्ता घरदाच्या भत्ता हजती होती माय मोठी माझ्या भीमाने माझ्या बापाने माझ्या भीमाने सन्माननीय अमित सावंत यांच्याकडून या गीतासाठी 100 रुपयाले धन्यवाद. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलावी रमान कुंकुलावी रमान कुंकुलावी स्वर्गापेक्षा सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा सोयो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा सोयो कोकण तुम्ही
सैनिक हर्षद सुतार, धनश्री वैद्य यांच्याकडून हर्षद सुतार यांच्याकडून 100 रुपये आणि धनश्री वैद्य यांच्याकडून 51 रुपयाचं मोबाईल पारितोषिक. धन्यवाद. सन्माननीय संतोष चव्हाण साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 51 रुपयाचं धन्यवाद. एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं, 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 आमच्या हक्काचं लेखन हो माझे केलं, लेखन हो माझे केलं, आमच्या हक्काचं लेखन हो माझे केलं. एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं, एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं, आमच्या हक्काचं न भाला न बरशी न घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. न भाला न बरशी न घाव पाहिजे, न भाला न बरशी न घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. एवढी ताकद आहे, माझो बसलो आवाज सुद्धा वहिलो. ही हरिनामाची ताकद आहे. आणि आपले हे जे भाऊ उभे आहेत, जवळजवळ 2 ग्लास गरम पाणी हालून हालून नाकावर दिल्याने आजची सगळी परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो, तुमचं मनमारान करो, तुमच्या नोकरी धंद्यामध्ये यश येवो, अशी त्या सत्यनाच्या चरणी प्रार्थना करतो. दुसऱ्याचं भलं करण्याची ताकद ज्या माणसामध्ये असते, त्याची बघा प्रसिद्धी प्रत्यक्षात देव सुद्धा थांबू शकत नाही. म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता पाणी दिलं म्हणून सांगत नाही, पण दुसऱ्याने ते कर्तृत्व स्वतःमध्ये असतं, दुसऱ्याचं चांगलं बघण्याचं. अशोक जगताप साहेब यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमत अशोक पारितोषिक आले. धन्यवाद. बुवांचे वडील सन्माननीय मुरली कराळे
माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमान पारितोषिक धन्यवाद. त्याचप्रमाणे सुभाष पवार साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. जय जय महाराष्ट्र माझा. सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमान पारितोषिक धन्यवाद. अधिष्ठा विजय राजपूत यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद. रामाचा आणि रावणाचं युद्ध झालं. रावण धारा तीर्थी पडला. रामाने बेबीमध्ये बाण मारला आणि रावणाने रामाला जवळ बोलवलं आणि म्हणतात, हे रामा, तुझ्यापेक्षा धनाने श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा युक्तीने श्रेष्ठ, तरी आज माझा पराजय झाला कसा काय. त्याबरोबर रामाने स्मित हास्य केलं आणि शांतपणे उत्तर दिलं. पूर्ण 14 वर्षाचा वनवास भोगला. 14 वर्षाचा वनवास भोगला. माझा सख्खा भाऊ लक्ष्मण माझ्याबरोबर होता. पूर्ण आयुष्यामध्ये ज्याने सख्या भावात बरोबर ठेवले आणि कुठलाही युद्ध तो कधीच कमी पडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण भाऊजाई किती पण भांडत असले तरी भाव आजारी पडल्यानंतर पहिलं डोकं घेऊन जातो तो सबको भाव असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मेरेवरचा भांडण सगळ्यांचाच असतात. आता बघा, इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. जसं आमच्या दोघांचा युद्ध सुरू आहे, झील बापाशीचा. ए झिला, अरे वा, खारो बांगडो. बाबू सध्या गाणं म्हणते झिला. या ठिकाणी आमचे तबलावादक ओमकार परब यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. बाबूसाठी गाणं म्हणा. आमच्या पप्पानी गणपती आणला. बुवाने नका बापूस म्हटलाय, पण बापाशी गणपती आणलाय. विधान सुद्धा गणपती अनुभव, या गोष्ट लक्षात ठेवा. कारण आपली ही परंपरा राहावी. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. कट्ट्याचं खारो बांगडो बांगडो. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. अमेरिका आणि इराण मध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिकेकडे काय हा अणुबॉम्ब, हा इराणकडे काय हा ड्रोनचे बॉम्ब. इंडियाकडे सुद्धा अणुबॉम्ब, पण इंडियाकडे सिंधुदुर्ग हा, आणि सिंधुदुर्गामध्ये कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला, राजापूर, कट्टा, मालवण सगळा हा
असल्यामुळे आमका सवय काय हा पाऊस पडलो काय भात लावच्या आधी घोरा घ्यायचा आणि लोकांची मेरा खापावून 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 खापाव बुतूर घ्यायची. जर इराण आणि अमेरिका पाकिस्तान जर आमच्या बाजूक असता सिंधुदुर्गाच्या बाजूक इतक्यात खापावून 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 तो नाही करून टाकलो असतो. आणि दुसरा सिंधुदुर्गाकडे रामेश्वरा आरेश्वरा कुडकेश्वरा माता भराडी हा आणि 12 चव्हाटो चाळो असा आमच्या जर मनातील आणि जर आंब्याचा पान उलटा ठेवला आणि त्याचा बिबोला काय टोकला पाकिस्तान उलट्याच्या आधी नाही नाट करून टाकू तुला गाराना माहिती खंडुडॉन बधीर भाऊ त्यांचं नाव खंडुडॉन आहे. एकच वादा आमचा खंडुराजा एकच वादा आमचा खंडुराजा एकच वादा आमचा उमेश दादा एकच वादा आमचा उमेश दादा एकच वादा आमचा उमेश दादा दादांसाठी एक शब्द शाही नव्हे ते गोरूचा टाक आहे शाही नव्हे गोरूचा टाक आहे कार्यदयाचे निस्वार्थाने पाहत आहे. शाही नव्हे ते गोरूचा टाक आहे कार्यदयाचे निस्वार्थाने पाहत आहे. म्हणून तर विरोधकांना त्यांचा धाक आहे आणि उमेश दादा आमचे या कोकण नगरचं नाक आहे या कोकण नगरचं नाक आहे. एकच वादा आमचा उमेश दादा एकच वादा या गीतासाठी 500 रुपये धन्यवाद धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य ऐश्वर्य देव तुमची ही कारकीर्द अजून फुलो आणि सगळ्यांच्या मुखामध्ये तुमचं हे नाव आहे हे कायम राहो अशी सत्यनारायणच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. रामकृष्ण परमकारी आल शिवराय लढता लढता मावळ मराठ्यांनी कल्याणचा खजिना लुटला आणि सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. अरे मराठ्यांचा राजा होता मनात नाही करणं गेला म्हणे साडी चोरी देऊन पाठवाया सुभेदाराच्या सूनबाई. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द निघाले काय अशी चमुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो. बदले छत्रपती
करतो कोण मिस डे करतो कोण किस डे करतो कोण हग डे करतो 19 तारीखला आपण आपल्या राजाची जयंती साजरी करतो आणि व्हॅलेंटाईन डे दिवशी आपल्या प्रेयसीला खांद्यावर हात घेऊन दिल्लीला ताजमहाल दाखवण्यासाठी प्रेयसीला घेऊन जातो दिल्लीचा ताजमहाल ज्याने बांधला बादशाह आणि कारागिराने हात छाटून टाकले बघा त्या कारागिराने ताजमहाल घडवला त्याचे हात छाटून टाकले मी काय म्हणतोय ताजमहाल कोणी पण बांधू शकतो बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो ताजमहाल कोणी पण बांधू शकतो बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो पण प्रत्यक्ष पाण्यावर तरंगणारा जो सिंधुदुर्ग बांधतो त्याला मी छत्रपती म्हणून मानतो त्याला मी छत्रपती म्हणून मानतो त्याला छत्रपती म्हणजे 36 हत्तीचं बळ असणारा म्हणजे त्रस्त बघणारा करणारा म्हणजे परस्त्री माती समान मानणारा ती म्हणजे तिन्ही लोकांना भगवान सोनाच्या पाहण्याचे स्वप्न पाहणारा शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणीमध्ये जी म्हणजे जिजाऊचा छावा तो माझा छत्रपती शिवाजी महाराज तो माझा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक केलं धन्यवाद जिजामातेला डोहाळे लागले जिजामातेला डोहाळे लागले एका दासीने जाऊन शहाजी महाराजांना सांगितले जिजामातेला डोहाळे लागले शहाजी महाराज आनंदित झाले शहाजी महाराज आनंदित झाले घोड्यावरती बसून जिजामातेच्या महालामध्ये आले जिजामाता लाजल्या गालावरती खाली पाडली आणि जिजामाता म्हणते माझे डोहाळे ऐकण्यासाठी तुम्हाला मन खंबीर करावं लागेल साधे सुधे डोहाळे नाहीये आता डोहाळे लागले तर
नवऱ्याक फोन करणार, ऐकलं का हो, ऐकून ठेव तुका कामात येतला जिला वारे तुझे. नवऱ्याक फोन करणार आणि म्हणणार चायनीज भेळ कुठे भेटते का हो, चायनीज भेळ घेऊन या, पाणीपुरी घेऊन या, हक्का हक्का नूडल्स खाना, लॉलीपॉप. तुका लॉलीपॉप लय आवडता रे. फोन करणार. हे आताची डोहाळे. थोडस झालं की डॉक्टर कडे जाणार, डॉक्टर सांगणार की महिना दीड महिना बेड रेस्ट घेण्याची गरज आहे, बेड रेस्ट घेण्याची गरज आहे, त्यामुळे खाली उतरायचं नाही. आता टीव्हीच्या समोर बसली, 24 तास टीव्हीच्या समोर. आई कुठे काय करते, आई खुळावल्या, आई खुळावल्या, दुसरं लगीन केल्या, सिरियल संपली. नवऱ्याची देव माणूस हे सगळे सिरियल, सगळे सिरियल बघणार. सलमान खान बघणार, कतरीना कैफ बघणार. पोटासून मग तो वळवळ करणार आणि म्हणणार मम्मी मैं आ रहा हूँ, मम्मी मैं आ रहा हूँ, पापा से कहना रहने का तो सीधा रहने का, नहीं तो आने के बाद ठोक दूंगा. तो पोटात पण कसा तो हका हका मिळत खाल्लेलो तो नुसतं वळवळ वळवळ वळवळ. आणि बेडवर 9 महिने बेडवर रिपोर्ट घेऊन डॉक्टर नुसते गोळी देऊन 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 खाली उतरू नको, डायरेक्ट ॲम्ब्युलन्स मध्ये आणि डायरेक्ट सीझर. काय 1.5 लाखाचा बिल तयार ठेवलेला. पण 350 वर्षा पूर्वीचे डोहाळे जिजाऊ माता लाजल्या गालावरती खरी पडली. म्हणाल्या माझे डोहाळे ऐकण्यासाठी तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. उतरा घोड्याच्या खाली, सोडा लगाम, द्या माझ्या हातामध्ये तलवार. शहाजी महाराज होता जिजाऊ माता घोड्यावरती बसल्या, एका हातामध्ये लगाम घेतला, एका हातामध्ये तलवार घेतली, घोड्याचा लगाम खेचला. शेतकऱ्यांचं राज येणार, कष्टकऱ्यांचं राज येणार, जुलुमगिरी संपणार, आया बहिणींची अबरू वागणार. कारण राजाशिवाय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहे. छत्रपती शिवाजी. तरी 350 वर्ष होऊन गेली तरी पण आपला राजा आपल्या रक्तामध्ये धावण्यामध्ये सळसळतो. कारण दिल्लीचे ही तख्त लागतो मला घ्या माझा. आता रिक्षेचा विषय हा, राजकारण आमचा काही विषय नाही, पण मराठी बोलायला तरच रिक्षेत राजायचं, नाही तर रिक्षेत राजायचं नाही. आपल्या मराठी बोलायला 2 पैसे कमवले नाही का. कारण उभ्या आयुष्यामध्ये राजाने माझ्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्त्रिया नाचल्या नाही, स्त्री कधी हिणवलं नाही. कारण दरबारामध्ये कधीही स्त्रीला हिणवलं नाही किंवा तिला नृत्य करायला लावलं नाही. तो आमचा छत्रपती शिवाजी महाराज राजा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपली छाती कशी फुगून येते बघा. म्हणून काय म्हणतोय, रामकृष्ण बडता काळी आले शिवराय, कार्यक्रम म्हणा नको, काय म्हणा नको, कधी पहिलो कलियुगाचा उलटा पाया, दही हंडी बी फोडके बाया.
कृष्णान दहींडी फोडलेली होती, राधेन कधी दहींडी फोडल्यान काय नाही. राधा दहींडी फोडून गेलो का ह्यो 18 वर्षाचा धीर मागं पासून गेलो. राधा एखादी पडली तर पडली. वा रे वा सुको वांगडो. विषय म्हणून सांगतोय. आता लग्न समारंभ असतात प्रत्येक वेळी. ह्याचा कसा खय गव्हाण गावल्या का ह्यो पहिला आळा मारला, नुसतं सुकान सोडान झाला. आता माझा कसा आम्ही खातो आणि ह्याचा आणान खाल्या म्हणून सुखच चाललो आणि राहता राहुलो विषय दिशी असो माझ्या थोडे क्लिअर करते. कसा बुवा आपल्या ते कसं चाय पिताना कसा नका एकदम काय गॅस बीस भुतूच पडलेले चालत नाही, त्यामुळे माका सगळ्या सुळसुळीत लागतात. आणि कसं आम्ही अमरत्व आम्हाला प्राप्त झालेलं आहे. कारण बघा विष्णू विष्णू जे आम्ही जे असतो ना पांडुरंग तो नका म्हटलं त्यांना मिशन असतात आमका अमरत्व प्राप्त झालेलं आहे. हो असूर आता काय म्हणतो ह्यांका ज्यांका जे मिशी ते कसं असूर सगळे असूर नाही तूच असूर. आणि खाली लोंबणारी दाढी की त्यात ठेवलं बिस्मिल्ला 10 ठेवायची ना. कसा 20 रुपये पडले काही 10 मेरा बिस्मिल्ला त्याच्यात एवढ्या कर फक्त नमाज पडू नको, गणपतीच्या देवळात जा आणि आरती म्हण. बापूचा सांगात काय ऐकायचा. जर काय बापाच्या पुढे बोललो लगीन म्हटला की ना ह्यो पहिलं झाला. आता लगीन सरायले की आता सगळे अर्धे गावात गेलेत लोक, अर्धे गावात गेले. आमच्या मुंबईला काय मुंबईच्या म्हणजे मी पण मुंबईतलो ह्यो पण मुंबईतलो. आपली परिस्थिती कशी असतात आधी एक महिना आपण सुट्टी टाकणार, गावाला जायचंय शॉपिंग करायचे, डीमार्ट मध्ये जाणार, ट्रॉली घेणार, हे घेतलं ते घेतलं, कपडे घेतले का 6,000 रुपये 7,000 रुपये अर्धो पकडते संपतो. काय गावाला चला कोकण तिकीट कन्फर्म नाही झाली भेलो करमान लाईनीत उभं राहिलो लाईनी चिंगड झाली. बॅग एकीकडे गेलो हे एकीकडे. डीमार्टचा बाजार समोर गेलो त्या दुसरीकडे पुढे गेलो घराकडे गेलो आहे ह्याच्यावर हल्लं काय आहे म्हणता डीमार्टचा बाजार हल्ले तर दुसऱ्यांकडे घेऊन गेलो. आता काय करतो मित्राक फोन केला गुगल पेला माका 10,000 पाठव. मित्रांना का 10,000 रुपये पाठव. आहे म्हणता सकाळी येताना बांगडे घेऊन ये. कणकवलीच्या बाजार असून बांगडे हाणल्या. दुसऱ्या दिवशी वाडीतले फळ जमले. अरे इलास तो पार्टी कधी देतं. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना चायनीजच्या गाड्या घेऊन गेलो. तिसऱ्या दिवशी घेऊटी काला काय दिले. अरे इलास तो आमका काय दिलं ना. चला बार मध्ये गेलो 10,000 होते 2,000 सगळे खर्च केले. तर सुटलो तो सोवाडीतली पोरा जमा झाली. अरे काका घराकडे भेळ करूया दिला 500 रुपये संपला पिलो. किशात तो पकार सगळं संपलं दिलेले उसने ते पण संपले. आज म्हणता उद्या भजी आणशी काय नाही. साहेबांनी फोन केला ना मुंबईत जाऊ काय पैसे सगळे संपले. अशी आमची परिस्थिती असतात. जाताना एकदम टाईट मध्ये येताना रिचार्ज सगळं माझं काय तुमचं काय सहमत झाला. म्हणजे पैसे संपले का आपण सांगणार साहेब माझं ऐकत नाही माका बोलावला माझ्याशिवाय काम. अरे तू नाही ना म्हणा दुसरं ठेव. गावाकडं गावची शेती जमीन सगळा कर ना. आम्ही पण आता कसा माझा सगळ्या कॉलेजमध्ये शाळा एवढ्या गावातच झाली आहे. त्यामुळे कोकणामध्ये जा सुख लोक जातात खडे अमेरिकेत कोण जातात फॉरेनला जातात कोण हकडे गुंटे जातात कोण थकडे जातात. पण कोकण जाता आपलं सौंदर्य हा त्याच्याशिवाय काय शोधून तुमका सापडायचा नाही. फॉरेनका ता दाखवा गावात गेलास का फॉरेनका सांगा बाबा ही करंदाची झाड ही फणसाचा झाड या माडाचा झाड या आंब्याचा झाड या चिचेचा झाड ह्या जांभळाचा झाड. एक शाळेवर बसलो तो म्हणतो पप्पा 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 करोनाच्या झाडाकडे जाणार आणि म्हणतात पप्पा हे काय मँगो धरतो तुझ्या आजारी करणार मँगो लावल्या त्या आंब्याचा झाड दाखवून. आपली संस्कृती आपली जमीन आपली माणसं
घावणे पोळिओ मुलाची पिठी डांगा पैसाची भाजी या टाकून का खाऊ घाला. आता पोरगा उठले सुटले का तो बर्गर खाल्याने पिझ्झा खाल्याने पोराचा पोट असा टाईट झाला. डॉक्टरकडे घेऊन गेलो पण त्याने ऍसिडिटी होतं. जवळजवळ 30 वर्ष सगळा फास्ट फूड खाऊन त्याचा सगळा संपत्तीला. मग 30 वर्ष झाले का त्याला डायबिटीज झालो, ब्लड प्रेशर झालो, गोळी सुरू झाले. काय म्हणतो 500 फॅशन केअर काय सगळे गोळी दिली आणि काय गोळीओ खाता. पण आपली जुनी संस्कृती होती. वाडेगावर पेच प्यायची, बरोबर लोणच्याची घोड लावायची. काय येत नसतं तर खोबरा घ्यायचा, थोडासा तोंडात लावायचा. उसळी बरोबर पेर का खायची नाही ना. उसळी बरोबरची पेरी एक नंबर. गावात लगीन असला तर आमचा एक नंबर. आधी सगळे पत्रावळी लावून घ्यायचे एकदम शिस्तबद्ध. पुण्याच्या पाण्याच्या पत्रावळी लावायचे शिस्तबद्ध पंगत. चोपडेरी मिस्त्री पुढे बसलो, पार्श्वत बसलो, आमचा सुयस माझो झील ऐसून बाजू बसलो, बाजूत बसलो आणि वाडा पिलो. मीठ वाटता, लोणचा वाटता, पापड वाटता, सगळा सुजी वाटता. थोडं स्टँडर्ड होतो तो वडे, त्याच्यापेक्षा स्टँडर्ड होतो तो भाजी बनवल्या लग्नात. सगळ्यांना कॉमन म्हणजे जनता भाजी फणसाची भाजी घातल्या. शिस्तबद्ध पद्धत. मुंबईचा आपला उलटा भेटमागा खाणे म्हणजे भुपे पद्धत. हातात प्लेट घ्यायची, झील माझं पुढे त्याच्यापासून मी गेलो. आमचं सुयश प्लेट घेतल्या, खालचो टिश्यू पेपर काढल्या, सगळ्या भुसल्या. म्हणता पप्पा मी ह्या भुसला खाया. अरे बाबा भुसासाठी तो टिश्यू पेपर असता. गेलो पुढे. म्हणता पप्पा नू आयता खाऊ नको, हिरिया असा. म्हटला सॅलेड हिरियाच असता, घे बोलून बाजू. गेलो हे थांबणारो नाही पोरगो. गेलो डोंगर गेला, पांढरो डोंगर. हात घेतला डोंगरासारखं. पुढे गेलो, ह्याची चायनीजला जीभेची लत गेलो आणि चायनीज भात घेतला, त्या डोंगराक लावले. घडे पांढरे डोंगर, घडे लाल डोंगर. जाता पापड दिसले डोंगराच्या मग ताटक्या लावल्या, ताटक्या लावल्या गोल. आता म्हणता करू का हलाक लागला तर म्हणता काम करायचं नूडल्स घ्यायला. त्या येली लाव बाजू सगळे लाल डोंगर, पांढरे डोंगर, पापडाचा ताटक्या आणि बाजू नूडल्सची येली लागले लॉम्बॉ. जाता एका गुलाबजाम दिसले, ताकातले होते काय कसले सुके गुलाबजाम दिसले. ठेवल्या डोंगराला वाटते 2 गुलाबजाम घेऊन चलतो. जीवाच्या मनात हेकाचं म्हणा, जीवाच्या मनात जमान हाडे बघता धकडे बघता वायरी पाडकला आणि फाटकन सगळे जमले विक्री झाला. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, जेवढा लागत तेवढा घ्यायचं. घाटावरची पद्धत वेगळी असता. म्हणजे तर जेवण फुकट जात नाही त्याचं कारण सांगते देऊ का. एक दिवशी मी गेले घाटात, सगळे जेवण वाढले, 5,000च्या पंगत बसल्याने एक माणूस माईक घेऊन असं उभं राहिलो. 5व्या लाईनीतल्या 5व्या बाजूला कोणामध्ये स्वप्नील मिस्त्री बसला, त्याला भात वाढा. आता 5,000 लोकांमध्ये माझं नाव भात घेतल्याबरोबर मी राहतोय खैर जागे. 15 सकाळ उठला आणि वाटेक लागले तो मुंबई गेलं. लाजेन मारतात ते नावच घ्यायचा. अमुक ठिकाणी अमुक बसल्यास हात संपवला वाट नाव 5,000 लोकांना घेतलं. घरात तुझं भात गेलो वाटेक लागलं. लाजेन मारायचा जेव नको. आम्रपाली मधील छोटा ओंकार आणि मोठा ओंकार यांच्याकडून हे 101 रुपयाचं बोमल पादुश केलं. धन्यवाद. शेवटचा किस्सा सांगतो. माता भगिनी बसलाय. हो गजब लगेच संपतो ना, जास्त वेळ नाही. असे 4-5 जण गावात जमतात आणि ते उकाना घेण्याची स्पर्धा ठेवतात. आदेश भाऊजी इकडे येतात. एक नंतर चला उकाना घेऊन सुरुवात करूया. एकीने सुरुवात केल्या. सकाळच्या पारी कोंबडी कोकती, सकाळच्या पारी कोंबडी कोकती. आमच्या ह्यांना बघून रस्त्यावरची कुत्री भुकती. इतक्या म्हटल्याबरोबर दुसरी झाडावली. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. सकारामाचं नाव घेते तुकारामाची लवर. इतक्या म्हटल्यावर दुसरी एक चढावली. ती म्हणता अशी का उकाणे असतात, मी बघ कसा घेतोय. घे श्रावण धारा घनघन धारा, नदी दाटल्या कोसळती धारा. घनघन धारा नदी दाटल्या कोसळती धारा. आमच्या यांचा पापड खाल्याने काय नुसता टाळा 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 आणि छोटासा किस्सा.
फेसबुक आणि व्हॉट्सअप दिल्यापासून लगेच फेसबुकवर ठरता, व्हॉट्सअपवर ठरता. सकाळी थांबतो, दुपारी थांबतो, दुपारी रात्री सांगसून व्हॉट्सअपचा लगीन फेसबुकचा लगीन जास्त वेळ टिकत नाही काय. जमावल्याने दोघांनीच थोडे दिवस नांदले काय दिवसपर्यंत महिन्याभरातच कार्यक्रम आटपता. त्यामुळे खर्च नाही, काय नाही. संत झाले, महंत झाले. म्हणून आज आपण या ठिकाणी भजन रूपी सेवा करतोय, अभंग गातोय. आताचे संत म्हणजे राम रहीम बाबा, आसाराम बापू, आणि आता जो फेमस म्हणजे खरात बाबा. खरात बाबा हे सगळे संत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता एकनाथ नामदेव तुकाराम संत होते. हाला पृष्ठा सोचला. आता त्या संतांका हेलिकॉप्टर नेवते नाही, पण संत तुकाराम महाराजांना साक्षात वैकुंठीचा पांडुरंग पुष्पक विमान घेऊन येलो, खाली वर नेवसाठी असे संत झाले. आणि आताचे कसले संत? आमच्यासाठी कोण संत असतील तर ज्यांनी हा भजनाचा गाभा गायला, भजनाचा गाभा ज्यांनी रोवला, तो हरिनामाचा झेंडा रोवला, ते म्हणजे कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम, कैलासवासी परशुराम बुवा पंचाळ, कैलासवासी विलास बुवा पाटील, कैलासवासी काशीराम बुवा परब, कैलासवासी दीपक बुवा चव्हाण, कैलासवासी चिंतामणी बुवा पंचाळ, कैलासवासी ज्ञानदेव बुवा चव्हाण, गजानन बुवा पाटील असे संत झाले, महंत झाले. म्हणून ही भजनाची परंपरा आज तुमच्या समोर सादर होते. त्याने जर ह्या पेरलेले नसतात तर 1 2 3 डॅडी बुवांच्या घरातले 1 2 3 भरून चेचून हाता गावलो तर उभो पेचून घरासाठी गाड्यांचे कशाराम बरोबर आपल्या भांडूपची शान मालवण कट्टा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात हर 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 हरेश्वरा करुणा कृष्ण पवार. हर 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 हरेश्वरा करुणा
गजरात लाईन घेतोय, गजराची सांगता करतोय. बुवांची चाली वेगळ्या असायच्या, पण देवाचं देव पण देवाचं देव पण या ठिकाणी गजराची सांगता करतो. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा. स्वामी समर्थ माझे आई ठाव द्यावा.
श्वास